एकदम झणझणीत अशी मस्त तोंडाला चव येणारी अंड्याची युनिक भाजी आज मी घेऊन आली खास तुमच्यासाठी। हे गाईज, नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर गाईज, खूप दिवसापासून तुम्ही सगळे म्हणताय की दीदी तू रेसिपी का नाही टाकत, कोणती तरी रेसिपी टाक। परत भरपूर रेसिपी पेंडिंग आहेत माझ्या, जसं की बिर्याणी आणि मी जो पिवळा भात बनवते, खिचडी भात, दाल खिचडी, तो एक राहिलाय। परत त्याच्यानंतर अजून पराठ्याची पण रेसिपी आहे। खूप सारे रेसिपी आहेत ज्या मला तुम्हाला शेअर करायचे आहेत तुमच्यासोबत, ज्या माझ्या रेसिपी आहे, ज्याचा मी शोध लावलाय माझ्या पद्धतीने। सो त्या रेसिपी तर मी हळूहळू टाकेलच, पण आज मी तुम्हाला एक माझी रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे अंड्याची युनिक पद्धतीची थोडीशी भाजी आहे। सो ती त्याला तुम्ही ठरवा की काय नाव द्यायचंय काय नाही। आता मी त्याला काय नाव ठरवलं नाहीये, मी जस्ट असंच बोलून टाकते तुम्हाला की अंड्याची भाजी बनवणार आहे, पण ती कशी बनवणार आहे हे तुम्ही व्लॉगमध्येच बघा आता। सो चला ब्लॉगला सुरुवात करूयात। आणि मी तर जाते आता, पहिले तर किचनमध्ये जाऊया आणि किचनमध्ये गेल्यावर बाकीचं बोलूया की नक्की भाजी कशी बनवणार आहे मी। जी आपण अंड्याची रेसिपी जी बनवणार आहे, म्हणजे तुम्हाला मी आता सांगणार आहे, ती खूप जास्त इझी आहे आणि इझी आणि कमी वेळात बनणारी भाजी आहे। भाजी काय आता काय म्हणायचं, भाजी चटणी काय जे काय वडेवर ते ठीक आहे। सो खूप पटकन होणारी आणि खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे। सो चला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले तर मी आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघा। कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, कढीपत्ता, बस एवढंच लागणार। मीठ, बस एवढ्याच्या साहित्यामध्ये एकदम टेस्टी तुम्हाला अंड्याची रेसिपी मी दाखवणार आहे आज। ही जी आपली आजची जी रेसिपी अंड्याची ती बघून तुमच्या तोंडाला ब्लॉगमध्ये बघून खूप पाणी सुटणार आहे। सो त्यासाठी मी तुम्हाला सॉरी म्हणते आधीच। तर गाईज मला माफ करा प्लीज, माझा असं काही हेतू नाही तुम्हाला नाराज करायचा। रेसिपी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे, आय नो, पण काय करणार आता, या मग तुम्ही पण खायला या। ज्या मी रेसिपी बनवते तुम्हाला खूप आवडतात, तर थँक्यू गाईज। मी आता सगळ्यात पहिलं तर सगळं कापून घेते, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट, हे सगळं करून ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते की मी यात काय काय घेतलंय आणि कसं कसं ते कापायचंय। सो ती पण प्रोसेस सांगणार मी तुम्हाला, ठीक आहे ना। पण आता माझी जरा बडबड कमी करते आणि पहिलं सगळं कापून घेते, मग तुम्हाला दाखवते। आता प्रतीकचा कॉल आला होता, त्याला म्हटलं तू पण खाशील ना, कारण मी त्या दिवशी बनवली होती ना, तर प्रतीकने नव्हती खाल्ली। ही अशी वेगळी भाजी आहे अंड्याची आणि त्याने कधीच नाही खाल्ली अशी भाजी, तर मला म्हणतोय हा मी खाणार आहे। तर चला मला सगळं वेजीस कापून झाले ते, आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय नक्की घेतलंय। मला रडायला आलंय, प्लीज हे इग्नोर करा, मला कांद्याने खूप जास्त डोळ्यातून पाणी येतं। हे बघा मी काय काय घेतलं, एकदम सिंपल। कांदा एकदम बारीक कापलाय, तुम्हाला दिसत असेल, खूप छोटा कापलाय मी, खूपच जास्त छोटा। हे बघा बारीक कांदा कापलाय, बारीक टोमॅटो कापलाय, कोथिंबीर आणि लसूण घेतलाय मी, तो पण टेचलाय नुसता नॉर्मली, आणि मिक्सरला वगैरे बारीक नाही केलेलं लसूण। तर आपल्याला एवढंच सामान लागणार आहे आणि एवढंच कमी सामानाचं आपल्याला मस्तपैकी टेस्टी एकदम भाजी आपण खाणार आहे। तर चला पहिला तर आपण बनवू, मगच खायला भेटणार आहे। तर चला प्रोसेस स्टार्ट करते मी आता। आणि मी घेतले ते 4 अंडे घेतले ते, 2 मम्मीला, 1 मला, 1 प्रतीकला, असे 4 अंडे घेतले ते। सो मी करणार आहे 4 अंड्याची भाजी। आता मी कढई घेतली आहे, अशी पसरट कढई घेतली आहे, आणि आपण आहे ना पॅन मध्ये सुद्धा करू शकतो। पॅन मध्ये बरं होतं की नाही का, म्हणजे असं सगळं पसरट असतो ना पॅन, तर त्याच्यामध्ये बरोबर ते बसतं। पण आता आमच्याकडे पॅन आहे, पण आता कसं लग्नाचे आम्ही अजून भांडी काढली नाही वापरायला। सो आता मी ह्याच कढईमध्ये करणार आहे आणि तुम्हाला दाखवते की असे जर तुम्ही कढईमध्ये करणार तर कसं करायचं ते बघा आता पुढे। पण आता तेल गरम होतंय आपलं, आणि तेल गरम झालं की मी त्यात टाकणार आहे कढीपत्ता आणि लसूण, त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, असं सगळं टाकणार आहे। तर चला तेल गरम झालंय आणि आता आपण त्यात टाकू कढीपत्ता। आता लसूण जरा फ्राय झाला ना, चांगला असा वास सुटला ना मस्त फोडणीचा,
त्याच्यानंतर कांदा. आणि थोडासा कांदा परतत आला ना की आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये टोमॅटो. सगळ्यात मेन पार्ट हाच आहे की आपला जो कांदा टोमॅटो आहे ना एकदम चांगला शिजला पाहिजे आणि चांगला परतून घ्यायचा आहे. इतकं परतायचं की त्याला तेल सुटलं ना, म्हणजे आपल्याला कळतच तेल सुटल्यावरती तेवढं पर्यंत ह्याला आपण एकदम बारीक बारीक करायचं आहे. आणि झाकण ठेवायचं आहे. खरं तर झाकण ठेवून एकदम कांदा टोमॅटो एकदम शिजल, त्याची एकदम बारीक हे होईल नाही का, असं पेस्ट सारखं होईल, म्हणजे कळणार नाही की तो कांदा आणि टोमॅटो आहे. असं एवढं बारीक आपल्याला करायचं. तर आता मी काय करते, थोडासा फुल गॅस करते आणि झाकण ठेवते, म्हणजे तुम्हाला नंतर कळेलच की कांदा टोमॅटो कसा शिजवायचा आहे कसा नाही. तर चला आता मी झाकण ठेवते आणि फुल गॅस करते. चला झाकण ठेवलं. आता आपण झाकण काढू. वाव, हे बघा पाणी सुटले त्याला, आणि असंच पाहिजे आपल्याला खरं तर. हे बघा ऑटोमॅटिक पाणी सुटलं. आता थोड्या वेळाने ना हे असं खाली नाही लागलं पाहिजे, हलवत राहायचं थोडं सारखं बघून बघून. आणि ह्याला एकदम बारीक करायचं कांदा टोमॅटो, असं खूप नाही लागलं पाहिजे आपल्याला खाताना. टोमॅटो आणि कांदा बारीक झालाय म्हणजे चांगला शिजलाय. आता ह्याला सुटायला लागले तेल. तर आपण ह्यात आता मीठ, हळद आणि मसाला टाकून घेऊया. पहिले तर मी टाकते ह्याच्यात मीठ, अंदाजनुसार मीठ टाका प्लीज. त्याच्यानंतर हळद, आणि त्याच्यानंतर आता जाणार आहे मसाला. मसाला पण तुमच्या तिखट किती खाता ह्याच्यावरती तुम्ही घ्या. मी थोडाच घेतलाय कारण की खूप जास्त तिखट नको आहे. हे बघा आता आपल्याला ह्याच्यावर परत झाकण ठेवायचं आहे, आणि जोपर्यंत ह्याला पाणी नाही सुटत, तेल नाही सुटत, तोपर्यंत हे बारीक गॅसवरती झाकण लावून ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर अंड्याची तयारी करायला घ्यायची आपल्याला, की अंडे ह्याच्यात टाकायचेत ना, तर त्याची प्रोसेस चालू होईल. बघा मस्तपैकी तेल हे सुटलंय, आणि आपण काय ते एक्स्ट्रा तेल नाही टाकलंय, हे ऑलरेडी असंच झालंय. तर आता मी ह्याच्यावर टाकणार आहे कोथिंबीर. कोथिंबीर टाकून परत एकदा मिक्स करून घेते. चला या ग्रेव्ही मध्ये ना आता मी एक एक अंड सोडणार आहे. पहिला गॅस बारीक करते. मी अंडे बघा कसे सोडले, ते नुसतं अंडे टाकून दिले त्याच्यात मध्ये. असे करत करत मी सगळे अंडे टाकणार आहे. आणि आता अंडे ह्याच्यात टाकल्यानंतर त्याच्यावर टाकणार आहे मीठ. मीठ खूप गरजेचं आहे, नाहीतर मिठाशिवाय तुम्हाला एकदम चव नाही लागणार. हे बघा मी मीठ टाकणार आहे आता. आणि आता ह्याच्यावर मी ठेवणार आहे झाकण. आपला गॅस बारीकच ठेवायचा आहे, आणि त्याच्यानंतर झाकण ठेवायचंय परत. आता मी तुम्हाला हे झाकण उघडल्यानंतर दाखवेल की हे कसं झालंय, शिजलंय, म्हणजे हे शिजायला ढाकण ठेवलंय मी. तर तुम्ही बघितलं आता मी सगळे अंडे त्या ग्रेव्ही मध्ये सोडले, ते असेच फोडून नॉर्मली सोडलेत. त्याच्यानंतर मी त्याच्यावर टाकले मीठ, कारण की मग फक्त मसाल्याला मीठ लागलेलं असेल आणि अंड्याला मीठ नसेल, त्याच्यामुळे अंड्यावर पण फोडल्यानंतर तुम्ही मीठ टाका थोडंसं, असं एवढं पण नाही, जास्त खारट पण नाही करायचंय, मीडियम एकदम. मीठ टाकलंय आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून त्याला मी थोडंसं शिजण्यासाठी ठेवलंय, बरोबर ना, नाहीतर अंडा शिजलं नाही तर कच्चं कसं लागणार आहे. सो त्याच्यामुळे अंड्याला शिजायची गरज आहे, आणि लगेच त्याला आपल्याला हलवायचं नाहीये जोपर्यंत ते व्यवस्थित सेट नाही होत तोपर्यंत. सेट झाल्यावर तुम्हाला मी दाखवते की, चला मी तुम्हाला दाखवते आता हे कसं झालंय. आता झाकण काढते. वाव, मस्त मस्त झालंय. आता हे ना आपल्याला एक एक अंड पलटायचंय. सो हे सगळे अंडे मी एक एक करून पलटते आणि दाखवते तुम्हाला. हे बघा अंड्याची भाजी आपली रेडी झाली आहे. भाजी तर नाही म्हणता येणार याला,
पण तुम्ही जे काही नाव द्यायचं ते द्या. आणि मी ह्याच्यावरतून टाकणार आहे आता थोडीशी कोथिंबीर. सो हे बघा पूर्ण हे निघतंय असं. मी एकदम हळूहळू त्याला पलटी केलं आणि हे बघा हे पूर्ण असं अंड एक निघलंय. मी 4 अंडे टाकले होते ना, तर हे पूर्ण असं निघलंय. सो असंच तुम्ही पण करा. हे बघा आपली अंड्याची भाजी झाली रेडी. आणि हे बघा किती मस्त दिसते. त्याला थोडीशी ग्रेव्ही पण आहे आणि त्याला एकदम भारी टेस्ट आहे. अंडा बुर्जी आणि अंड्याच्या भाजीपेक्षा याची टेस्ट खूप जास्त वेगळी आहे. तर गाईस आपली अंड्याची रेसिपी झाली आहे रेडी आणि आता मी खाणार आहे. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा गाईज. आणि मी अशाच रेसिपी तुमच्यासाठी अजून बनवत राहील. सो मला कमेंट करा अजून तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे असेल तर मला कमेंट करा. सो माझ्याकडनं वेट नाही होतं, मी खाणार आहे आता पटकन ही भाजी. बाय बाय गाईज, भेटूयात नवीन रेसिपीच्या ब्लॉगमध्ये.